नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। मकर संक्रांत जवळ आलेली आहे, त्यामुळे आज आपण अर्धा किलो प्रमाणामध्ये क्रश्ड तिळगुळाचे सॉफ्ट लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेणार आहोत। तर इथे मी वजनी 200 ग्रॅम इतके सफेद तीळ घेतलेले आहेत, पॉलिशवाले आहेत। तुम्ही बिना पॉलिशचे वापरले तरी देखील चालू शकतं। आणि कपने मोजलं तर 2 कप आहेत। सेम आपण इथे 2 कप इतका गूळ घेतलेला आहे, वजनी हा पाव किलो इतका आहे। सोबतच इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, वजनी म्हणाल तर हे 50 ग्रॅम इतके शेंगदाणे आहेत। सोबतच 1 टीस्पून इतकी वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे आणि 1 टीस्पून इतका आपल्याला साजूक तूप लागणार आहे। गॅसवर मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये सर्वात अगोदर आपण शेंगदाणे काढून घेऊया आणि शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। तर गॅस इथे आपल्याला बारीकच ठेवून घ्यायचा आहे। बारीक गॅसवरती शेंगदाणे अगदी खरपूस भाजले जातात। तर याच पद्धतीने आपण शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे इथे छान भाजून झालेले आहेत। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, आता आपण यामध्ये सफेद तीळ जे घेतलेले आहेत ते भाजून घेणार आहोत। हे सुद्धा आपल्याला अगदी बारीक गॅसवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। याच पद्धतीने आपण संपूर्ण तीळ चांगले भाजून घेऊया। इथे आपले तीळ सुद्धा चांगले भाजून झालेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तीळ आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घेऊया। त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचे साल काढून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आणि तीळ इथे आपण पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत। त्यानंतर शेंगदाण्याचे साल सुद्धा इथे आपण काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवून घ्यायची आहे। गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण काढून घेऊया संपूर्ण बारीक चिरून घेतलेला गूळ। यामध्येच आपल्याला काढून घ्यायचा आहे अगदी 1 टेबलस्पून इतकं पाणी आणि 1 टीस्पून इतकं तूप। आता बारीक गॅसवरतीच आता आपण हे मेल्ट करून घेणार आहोत। जोपर्यंत हे आपलं मिश्रण मेल्ट होतंय तोपर्यंत आपण शेंगदाणे आणि तीळ मिक्सरला फिरवून घेणार आहोत। इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये आता आपण शेंगदाणे काढून घेऊया। हे बघा, यामध्येच आता आपल्याला तीळ सुद्धा काढून घ्यायचे आहेत। हे बघा, इथे आपण काही तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि अर्धा ते पाऊण वाटी तीळ इथे आपण ताटामध्येच ठेवून घेतलेले आहेत। हे आपण अख्खेच वापरणार आहोत आणि हे जे काढून घेतलेले आहेत हे मिक्सरला आपण ओबडधोबड थोडेसे फिरवून घेणार आहोत। हे बघा, तीळ आणि शेंगदाणे आपण या पद्धतीने असे जाडसर मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता इथे गूळ आपला मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आता आपल्याला हा पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे। हे बघा, हे जे कण दिसत आहेत ना आपल्याला थोडेसे मोठे मोठे, हे सुद्धा आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। आपण याच पद्धतीने हे चांगलं मिक्स करून घेऊया। लाडूसाठी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याचं अगदी अचूक प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, त्यावर जाऊन तुम्ही ते बघू शकता। हे बघा, याच पद्धतीने पूर्णपणे आपण हे मेल्ट करून घेऊया। गूळ इथे पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि उकळी यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। हे बघा, आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक तयार करायचा नाहीये, फक्त उकळ आपल्याला 1 मिनिटासाठी काढून घ्यायचा आहे। आता आपण वेलचीची जी पूड घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये चांगली एकजीव करून घेणार आहोत। हे बघा, आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेलं तीळ आणि शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आणि सोबतच आपण जे अख्खे तीळ ठेवून घेतलेले ते सुद्धा काढून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर लगेचच गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। हे बघा, संपूर्ण मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया।
मिश्रण इथे आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। या पद्धतीने थोडंसं पसरवून घेऊया आणि अगदी 1-2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला हे मिश्रण थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण याचे लाडू वळून घेणार आहोत। चमच्याने या पद्धतीने चांगलं मिक्स केलं ना की मिश्रण पटकन गार व्हायला मदत होते। हे बघा, या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 ते 3 मिनिटांमध्येच आपलं मिश्रण कोमट व्हायला सुरुवात होते। 2-3 मिनिट झालेले आहेत। मिश्रण आपला पूर्णपणे थंड झालेलं नाहीये, पण आपल्याला कोमट असतानाच याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। तर मी हाताला थोडंसं तूप लावून घेते या पद्धतीने, जेणेकरून हे मिश्रण आपण जेव्हा लाडू वळू तेव्हा आपल्या हाताला चिकटणार नाही। साईडचं आपल्याला थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे, कारण का साईडचं मिश्रण ना हलकं कोमट झालेलं असतं। हे बघा, या पद्धतीने अगदी तुम्ही बघू शकता 5 ते 6 सेकंद मध्ये इथे आपला लाडू वळून तयार होतो। हे बघा, याच पद्धतीने आता आपण संपूर्ण लाडू वळून घेणार आहोत। इथे आपले सर्व लाडू वळून तयार झालेले आहेत। हे बघा, अगदी छान झालेले आहेत। आता आपण याची फायनल प्लेटिंग करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे मकर संक्रांत विशेष इथे आपले अर्धा किलो प्रमाणामध्ये क्रस्ट तिळगुळाचे लाडू बनून तयार झालेले आहेत। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खाता येतील इतके मौसूद हे लाडू बनून तयार झालेले आहेत। तर येत्या मकर संक्रांतीला या पद्धतीने घरी लाडू नक्की बनवावे। ते कसे झाले आहेत ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी। हॅपी मकर संक्रांती।